नाही आम्हाला कंप्लेंट आली तर नेक्स्ट नाईट शृंखलेमध्ये आपल्याला प्रवेश दिला जाणार नाही, याची नोंद घ्यायची. हॅलो, आर्यन आणि विशाल मैदानामध्ये पाहतो आपण. सावरसे टीम, चला कॉन्फ्रोसाठी जायचंय मैदानामध्ये. केलंय काय सांगतात नक्कीच अमित. आर्यन आलाय धावत. करणं गरजेचं आहे. आपण कितीही मोठी टीम असली तरी गर्व रावणाचा गेला नाही तर आपलाही शेवटाला जाणार नाही. गेम आहे, कुठं पलटी होईल ते सांगू शकत नाही. समोरची टीम पण इथपर्यंत आले तर त्यांच्यामध्ये काहीतरी खेळ असेल, त्यामुळे आपण त्यांना इथपर्यंत पाहिलं गेलं. आणि कांडोली संघाचा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये मिडल षटक टाकलं होतं, दुसऱ्या सामन्यामध्ये 5 चेंडू डॉट केले होते, फक्त 1 धाव खर्च केली होती. काय गोलंदाजी सुभाष यांच्या माध्यमातून पाहायला मिळत होती आपल्याला. परंतु ती टीम वेगळी होती, ही टीम वेगळी आहे. आता एकतर्फी पाहायला गेलं तर पनवेल पेन तालुक्यातील सावरसे एक बलांडे संघ, एक मोठं नाव पेन तालुक्यामध्ये, आणि खालापूर तालुक्यामध्ये एक मोठं नाव पाहायला गेलं तर कांडोली संघ. धावांची बरसात इथं पाहायला मिळेल आपल्याला. स्ट्रायकर फलंदाज आर्यन आहे ना, विशाल. विशाल स्ट्रायकर फलंदाज पाहतोय आपण. मागच्या सामन्यामध्ये काय फटकेबाजी केली होती या फलंदाजाने. ऑफ साइडला टोलला चेंडू, चौकार, 1 बाउन्स, सीमारेषेबाहेर. डीजे मास्तर मास्तर आपल्या डीजेला तेवढी पॉवर द्याल तेव्हा आपल्याला बाकी ऑर्डर मिळून जातील. कारण ज्या इथं मात्र क्रॉस दे खेळला फटका, 2 शतकचे चेंडू मागे धावतात, परंतु चेंडू शर्यतीमध्ये पाहूया जिंकतोय सीमारेषे बाहेर, चौकार. काय फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्याला, अप्रतिम. सुभाष ज्याने मिडल षटक टाकलं होतं आणि दुसऱ्या सामन्यामध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती, त्याच्यावरती मध्ये हाबी ठरतोय तो मात्र विशाला फलंदाज सावरसे पेन या टीम मधून खेळणारा. आणि हा मात्र क्लास पाहायला मिळतंय, षटकार. टू डीजे तुला मी झोपू आणि आपण सेट करून ठेवा क्रिकेटची. काय क्लास आहे, काय फलंदाजी, मैदानामध्ये आग होतणारी फलंदाजी. आतापर्यंत 3 षटकार आणि आपले 1 षटकार आणि 3 चौकार पाहायला मिळालेत. एकूण पाहिले गेले तर 18 धावा 10 फलकावरती लागल्यात. त्या मात्र सुभाष सारख्या गोलंदाजाला हा क्लास आहे विशालचा. पाहिले गेले तर अप्रतिम फलंदाज, आणि काय पाहिले गेलं तर ही टीम खतरनाक आहे. पेन तालुक्यातील 1 नंबरला टीम आहे. हा निर्धाव चेंडू कुठेतरी आता थोडंसं कमबॅक करून पाहतो आपण सुभाषाला.
उद्या कुठल्या टीमला एंट्री पाहिजे असेल तर दोन एंट्री खाली आहे. मोठे संघ घेत नाही आयोजक. अरे आयोजक आपले पंचांची बारीक टीम. काय क्लास आहे, काय क्लास आहे या. जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये या चौकारच्या मदतीने धावपळे जाऊन पोहोचलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 22 आणि वैयक्तिक 22 धावा कुठून काढल्यात. एकही धाव मात्र धाव घेतलेली नाहीये. 4 चौकार आणि 1 षटकार. डीजे मास्तर. बावीस धावा धावपलकावरती लागल्यात. पाहूया अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 12 चेंडूमध्ये कुठपर्यंत सावरसई टीम धावांचे टार्गेट समोर करेल ते मात्र कांडू संघाबरोबर आहे. तर मात्र रिव्हर्स अटेंड केलाय. काय फटका आहे. आणि आर्यन क्लासिक फलंदाज रिव्हर्स अटेंड केलाय. मला तर वाटतं की जनार्दन यांचा मुलगा, नक्कीच माझे एक मित्र जनार्दन यांचा मुलगा आहे. आणि आपला सुद्धा मुलगा एक तयार झालाय चांगला, मयूर. काल पाहिलं तर सेमीफायनलमध्ये जाता जाता मात्र इथं राहिली संजयनगर टीम. हिदोटणे ही मात्र एक टीम जबरदस्त सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्या टीमनं चांगली खेळी पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा खेळाडूंनी खेळ चांगला केला असतो तेव्हा तेव्हा आपण त्यांची सुस्ती सुमणी करत असतो. इथं आर्यननी मात्र पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलंय षटकाराने आणि तो पण रिव्हर्स अटेंड केलाय. काय क्लास आहे. जबरदस्त फलंदाजी. या षटकाराच्या मदतीने धावपले जाऊन पोहोचले 28 अंकावरती. मागील सामन्यात मात्र आर्यनला मात्र आपलं खातं ओपन करता आलं नव्हतं. आणि काय फलंदाज आहे, काय फलंदाजी, अप्रतिम. पाहिलं गेलं तर इथं बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय आर्यनच्या बॅटमधून. काय फलंदाजी. पुन्हा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु इथं कुठेतरी कमबॅक पाहायला मिळते. गोलंदाज नाव काय, विजय. मला वाटतं रवीला दुसरं षटक देणं गरजेचं होतं, परंतु विजयने मात्र 2 फटके खाल्लेत. विजयवरती विश्वास दाखवलाय कर्णधाराने. लेगबायच्या स्वरूपामध्ये हिट करणं गरजेचं तुम्हाला. आर्यन सारखा एक मोठा तगडा फलंदाज आहे मैदानामध्ये, त्याला बाद करणं गरजेचं होतं. इथं पाहिले गेले तर विशाला स्ट्राईक मिळते. दोन्ही हिटर फलंदाज आहेत. जोपर्यंत ही जोडी मैदानामध्ये धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्यात मात्र शंका नाहीये. धावफलक जाऊन पोहोचले एका धावच्या मदतीनं 35 अंकावरती. संजयनगर येथेही सुद्धा 3 टीम कमी आहेत आणि उद्या लॉस पाडले जाणार आहेत. तर आपण कुठल्या टीमला एंट्री पाहिजे असेल तर शनिवारच्या दिवसामध्ये एंट्री आहे. शनिवारी आपल्या इथून खेळून गेले तर रविवारी आपण फुल झोपू शकता दिवसभर. संडेला सुट्टीच असते ना.
ऑफ साईडला टोलला चेंडू, पाहूया झेल होणार का, परंतु इथं क्षेत्रक्षे जज करू शकत नाहीये. 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. डाब पलक जाऊन पोहोचले ते फक्त आणि फक्त 37 अंकावरती. षटक क्रमांक दुसरं संपत आले. चांगली धावसंख्या. डीजे मास्तर. आर्यन पाहायला मिळतो आपल्याला इथं थोडस खराब यष्टीरक्षक चुकी करतोय. चेंडू डॉट केला जातो आणि आपण कुठेतरी यष्टीरक्षक चुकी करतात आणि तिथं मात्र स्ट्राईक आता विशालला मिळते. हा हिटर फलंदाज. 38 37. एक सिंगल घेतली, एक लेग बायची. सिंगल घेतली, लेग बायची एक. हा षटकार. बोर्डरला इथं ताबा घ्या. इथे गेलं का समोर, जा सर. तर पुन्हा क्रॉस खेळला फटका. त्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, फेकणार. एक धाव सहज कंप्लीट केली गेले. धाव फलकावरती धाबा लागल्या त्या मात्र बिनबाद. 45 या अंकावरती. काय जोडी ओपनिंग. 6 वर्ष ऑन फायर. खतरनाक फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. रवी सारख्या गोलंदाजावरती मात्र हावी ठरतोय फलंदाज विशाल. आर्यन क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, वारंवार क्रॉस. आपण एखाद्या फलंदाजाची बॅटिंग लाईन पाहिली ना तर नक्कीच त्याला जेच करतोय का हा याची कमजोरी कुठे आहे. कारण कधीतरी त्यांच्याबरोबर आपली लढत होईल तर त्या फलंदाजी बघणं, कमजोरी शोधणं हे गरजेचं आहे गोलंदाजाने. हा चेंडू मात्र एका धावेसाठी धावफलक जाऊन पोहोचले. 46 अंकावरती. धावा आल्यात, जी धावांची गरज होती ती धावा आल्यात. मॅच बॉल आलेला आहे. पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता. आणि बॅटची कडा विशाल यांच्या पारीचा अंत होतोय. आणि षटक क्रमांक इथं तिसरं संपत आले. दाब फलक जाऊन पोहोचले ते 46 अंकावरती. 47 धावांची गरज असेल सेमी फायनल मध्ये धडक मारण्यासाठी मात्र काळुंडली संघाला. तोपर्यंत डीजे मास्तर धडाकेबाज गाणं
हॅलो हॅलो. चला मॅचला होते सुरुवात. 47ची गरज आहे जिंकण्यासाठी. इथून पहिलाच बॉल, त्यावर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करणार आणि बॉल खरं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामधून निसटला आणि कुठेतरी फलंदाजाला जीवदान मिळालं जात आहे. तो फलंदाज टीम पाहू शकाल. अनंत आणि शंकर अशी जोडी आहे खरं तर. हॅलो 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 हॅलो. इथे डॉट बॉल येतोय. चांगला बॉल पाहायला मिळाला. खरं तर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर सामना तितका चांगला करावा लागेल. इथे पंचांकडे दात मागत असताना परंतु बॅटची हलकीशी कडा आणि नाही नक्कीच इथे बाद घोषित केलाय. फलंदाज बाद कोण आहे? रक्षक त्या ठिकाणी हाय शॉट मिड ऑनला बॉल रबाण्याचा बघता अगदी बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव. थंडीच्या तडाख्यामध्ये चालू असलेला हा सामना आपण पाहतोय. तो सामना देखील गरम करावा लागेल आणि ती क्षमता आहे फलंदाज रवी आणि अनंत यांकडे. इथून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला आणि निर्धाव बॉलची सांगता. रवी ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल. रवीला अनंताला कुठेतरी स्ट्राईक देखील देणं गरजेचं असेल. इथून फटका चांगला आहे. ऑन साईडला बॉल चाललाय. बन भाऊ सीमा रेखा पार. फलंदाज रवीच्या बॅट मध्ये येतो हा चौका. अनंताच्या बॅट मध्ये लवकरात लवकर संघाला 7:30चा टायमिंग द्यायचं जेणेकरून 8 वाजेपर्यंत पोहोचतील. इथे चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. साबरसई टीमने आज खऱ्या अर्थाने चांगली खेळी केली. जसा चिचकामला संघाला परास्त केला. एक मोठा संघ होता त्याला परास्त करून आज इथपर्यंत मजल मारले. जसा आला साबरसई हा संघ तिथून मात्र त्यांची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. खरं तर इथून पंचांकडे दाद मागत असताना चांगली पंचगिरी आपण पाहतोय. सततच्या 3 दिवसामध्ये आज खेळ करून सुद्धा पंचगिरी करतायत.
पंचांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. सातत्याने चिचखांबला या ठिकाणी येऊन बिलॉंग करत असताना आज खऱ्या अर्थाने सावळे गावामध्ये आपली पंचगिरी करत असताना चांगली पंचगिरी आपण पाहतोय. इथे फटका चांगला आहे, कव्हर ड्राईव्ह मध्ये बॉलला उडवलंय, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमारेखा पार, फलंदाजाच्या बॅट मधनं हा तडाका, बॉल चाललाय षटकार. एक षटकार आला, या फटक्याची गरज आहे आणि या फटके देखील येणं गरजेचं असेल, परंतु आयोजकांचा जो धूर चाललाय तो धूर सुद्धा त्यांचं देखील कौतुक करावं लागेल आयोजकांचं, कारण फलंदाज खेळतायत आणि आयोजकाचं धूर मैदानाच्या आतमध्ये पाठवतात. धन्य म्हणतात ना की विठ्ठू माऊलीच्या पुढे धन्य टेकावं सुद्धा लागतो. आणि इथे कमबॅक करत असताना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रेसला तुम्ही पाहू शकाल. प्रेसची आज खरं तर संघ अडचणीत होता, तिथून चांगली बॅटिंग आणि चांगली बॉलिंग देखील त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिली आणि आज शेवटपर्यंत जी साथ मिळते ते वाईट बॉलची सांगता ती प्रेस या गोलंदाजाकडून. जरी खराब बॉल आला तरी नक्कीच कमबॅक करण्याचं क्षमता त्याच्याकडे पाहायला मिळेल. षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून धावा देखील जमवाव्या लागतील. अंतिम सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील. बॉल हवेत आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि पकडली जाईल, इथून संपवलाय तो फलंदाज. अनंताचा खेळ डीजी. नवीन फलंदाज अर्थात अनंता. पुन्हा परत एकदा अनंता नावात सर्व काही दडलंय, परंतु अनंतासारखी खेळी देखील करावी लागेल. या अनंत खऱ्या अर्थाने अनंत म्हटला तर त्याला गणित नाही आहे असा अनंत, परंतु सध्याच्या घडीला चांगलं गोलंदाजी आपण पाहतोय प्रेयसच्या माध्यमातून. एक धाव तर आले, एका धावाने फारसा फरक पडणार नाहीये. बॉल षटक संपतोय, 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोचले अर्थात 14 या धावसंख्येवर, म्हणजेच येणारे 6 बॉल
चषक आयोजित 2025 सावळे नाईट रजनी शृंखलेमध्ये तिसऱ्या दिवसात टॉप 5 मध्ये प्रवेश करणारा संघ तुम्ही पाहू शकाला टीम साबरसई अशी टीम आपण पाहतोय. वेल प्लेड टीम साबरसई आणि हार्ड लक टीम कांड्रोली. दोन्ही संघांनी खेळ भरपूर चांगला केला आणि देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा 2025 चा हा थरार. धन्यवाद.